एका गावात तीन भाऊ राहत होते. त्यांचे वडील शेतकरी म्हणून काम करत होते. ही खूप जुनी गोष्ट आहे. पहिल्या भावाचे नाव सोनू, दुसऱ्या भावाचे नाव मोनू आणि तिसऱ्या भावाचे नाव बोलो होते. त्यांचे वडील खूप मोठे शेतकरी होते आणि त्यांनी शेतीच्या कमाईतून भरपूर पैसा जमा केला होता. सोनू, मोनू आणि गोलूचे वडील इतके बाहेर जातात की श्रीमंत असल्यामुळे दोघांनाही काही काम करावेसे वाटत नव्हते. सुरुवातीपासूनच त्याला नेहमी त्याच्या मित्रांसोबत आउट किंवा पार्टी करायला आवडत असे. आपले वडील म्हातारे झाले हे पाहून शेतकऱ्याला खूप वाईट वाटले. पण तरीही त्याने आपल्या नोकरांसोबत शेतात काम करून इतका पैसा गोळा केला आणि तो आपल्या मुलांसाठी सोडला. सोनू, मोनू आणि गोलू त्याच्या वडिलांना नेहमी समजत नव्हते की त्यांचा मुलगा गेल्यानंतर शेतीची कामे कशी हाताळेल. खूप श्रीमंत असल्यामुळे त्यांची तिन्ही मुलगे कधीच घरी दिसली नाही. ते नेहमी इकडे तिकडे वेळ घालवत असत. त्याच्या वडिलांकडे एक नोकर होता ज्याचे नाव मोहन होते. एक दिवसाची गोष्ट होती की त्याच्या वडिलांनी मोहनला सांगितले की मी माझ्या मुलांना हे कसे समजावून सांगू, कारण असे सांगूनही आम्ही तिघेही इथे बसलो आहोत, इतके यशस्वी, इतके आळशी आहोत की त्यांना घरातील कुठल्याच कामात सहभाग नव्हता. पण इकडे तिकडे फिरत राहिलो. मग मोहन म्हणतो की निदान आमच्यासाठी फायदा आहे. आम्हाला आमच्या तीन मुलांना त्यांच्या भावी आयुष्यात काय उपयोगी होणार आहे आणि तुमच्यासाठी काय उपयोगी होणार नाही हे समजावून सांगावे लागेल. म्हातायाने आपल्या मुलाला जितके समजावले तितकेच त्याची मुले सोनू, मोनू आणि गोलू बेफिकीर झाली. एके दिवशी शेतकरी त्याच्या तीन मुलांना सोनू, मोनू आणि गोलूला घरी बोलावतो आणि म्हणतो की तुम्ही तिघे इतके बेफिकीर का आहात? तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर काम करा, जेणेकरून आम्हाला अधिक धान्य मिळेल. कारण तिन्ही पुत्रांना असे वाटते की तुम्ही इतके पैसे कमावलेत की आता आम्ही आयुष्यभर बसून खाऊ शकतो, मग आम्हाला काम करण्याची काय गरज आहे. तो तुम्हाला त्या म्हातायासोबत सांगतो की हो, आमच्याकडे खूप पैसा आहे, पण पैसा नेहमी सारखा राहत नाही. तो वाढवण्याचा विचार नेहमी करावा लागतो, नाहीतर हळूहळू सगळं संपेल आणि आम्ही पूर्वी जिथे होतो तिथे परत येईल. एके दिवशी त्यांची तिन्ही मुले कुठेतरी टूरवर जात असताना त्यांच्या वडिलांनी सांगितले की जर कोणाला वाटत असेल की त्यांचे वडील योग्य काम करत आहे आणि त्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी उद्यापासून कामावर यावे, अन्यथा खूप कठीण जाईल, ते वाईट होईल. हे ऐकूनही ते तिघेही बसले आहेत आणि यामुळे त्यांना टूर आणि ट्रॅव्हल्सला जाण्यापासून थांबत नाही. वाटेत मी सर्वात लहान मुलगा आहे आणि गोलू म्हणतो की मी माझ्या वडिलांना मदत करावी. शेवटी आमच्या वडिलांनी आमच्यासाठी इतका पैसा गोळा केला आहे. गुरुने सांगितले की मी माझ्या वडिलांकडे जात आहे आणि त्यांच्यासोबत काम करेन. तेव्हा सोनू आणि मोनू हे दोघे भाऊ म्हणतात की तू वेडा झाला आहेस का? आज काय बोलतोयस? चल आपण फिरायला जात होतो. मग गोलू म्हणतो, ठीक आहे भाऊ, मला तुम्ही दोघे हवे, मी वडिलांकडे जात आहे. गोलू त्याच्या शेतात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की त्याचा नोकर मोहन आणि त्याचे वडील एका शेतात काम करत होते. त्याचे वडील गोलू अर्धे शेताकडे पाहताना विचारतात, तू एकटाच येतोस, बाकीचे दोघे कुठे गेले? तेव्हा गोलू म्हणतो की ते फिरायला गेले होते, पण मी त्याला सोडून इथे आलो आहे, कारण मला आता कळले आहे की मेहनत किती असते आणि कष्टाशिवाय पैसे कसे मिळतात. तेव्हा त्याचे वडील खूप आनंदी होतात आणि म्हणतात, आम्हाला 2 मुलगे होऊ द्या. म्हणून मुलाने आपल्या वडिलांना आधार द्यावा हे समजले आहे. ते तिघेही शेतात एकत्र काम करू लागले होते. तरीही गोलूचे वडील मोहनला ते सांगतात आणि गोलूला सांगतात की दोघांनाही समजावण्याचा मार्ग काढा, नाहीतर मी गेल्यावर ते असेच इकडे तिकडे भटकत राहतील.
कोणतीही कथा करू नका आणि नुसते हिंडत राहिल्याने त्याचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल आणि माझ्या सर्व देणग्या आणि पैसेही वाया जातील. तर त्याच मोहनचे म्हणणे आहे की या दोघांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही तुमचा हिस्सा वाटून घ्या आणि एक हिस्सा तुमच्या गोलू मुलाला द्या आणि तुमचा एक भाग दुसऱ्याला द्या, जेणेकरून त्यांना कळेल की त्यांचा भाग आहे. झोप येणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची दोन मुले सोनू आणि मोनू फिरायला येतात तेव्हा त्यांचे वडील त्यांच्या बाजूला बसतात आणि म्हणतात की तुम्ही लोक नेहमी फिरत राहा, त्यामुळे आम्ही जी काही जमीन व मालमत्ता दान केली आहे त्याचे दोन भाग करून एक भाग गोलूला आणि एक भाग सेवक मोहनला द्यायचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून सोनू आणि मोनू गोंधळून जातात आणि म्हणतात की तुम्ही एका नोकराला इतके पैसे दिले आहेत आणि ते फक्त तुमच्या एका मुलाला दिले आहेत आणि बाकीच्या मुलांना असेच सोडले आहे. तेव्हा त्याचे वडील म्हणतात की हा निर्णय आम्हाला मजबुरीतून घ्यावा लागेल. तुम्ही लोक असेच फिरत राहिल्यास त्याला माझी सर्व संपत्ती आणि पैसा समजणार नाही आणि तो सर्व पैसा त्याच्या प्रवासावर खर्च करेल. म्हणूनच ते चांगले होईल की तुम्ही लोक कुठेही फिरता, स्वतःच्या पैशाने हिंडता. तुम्हा लोकांना माझ्या संपत्तीशी आणि मालमत्तेशी काही देणे घेणे नाही. हे ऐकून दोन्ही भाऊ भडकले आणि म्हणाले की ठीक आहे, आम्ही दोघेही तुमच्यासोबत काम करू आणि गोलू सोबतही. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिघेही भाऊ एकत्र आपापल्या शेतात पोहोचतात आणि एकत्र कामाला लागतात. हळूहळू काम करताना त्यांना पैशाचे महत्त्व कळते आणि आता त्यांना हे देखील कळून चुकले आहे की किती मेहनत करून पैसा मिळतो आणि किती पटकन तो पैसा आपण काहीही विचार न करता वाया घालवतो. सोनू, मोनू आणि गोलू हे तिघेही एकत्र काम करू लागले. मिळून त्यांना इतके पैसे मिळतात की त्याहूनही जास्त पैसे मिळतात. पण एके दिवशी तो आपला नोकर मोहन याला बक्षीस देत असताना त्याची मुले तिथे पोहोचली. तेव्हा त्याचे वडील म्हणतात की मी हे नाव देत आहे कारण या सेवक मोहनच्या कल्पनेमुळेच आम्ही तुम्हाला लोक बदलण्यात यशस्वी झालो आहोत. त्याचे वडील सांगतात की मी कोणतीही जमीन वाटून घेतली नाही आणि तुमच्या संमतीशिवाय मी माझी जमीन कोणाला कशी देऊ शकतो. मोहनने सांगितलेली ही फक्त तुम्हा लोकांना पटवून देण्याची कल्पना होती. आजनंतर मोहनही आमच्या कुटुंबाचा सदस्य असेल आणि जो काही खर्च मोहनच्या कुटुंबाकडून होईल त्याची व्यवस्था आम्ही करू. तेव्हा त्याचे तीन मुलगे म्हणाले की ठीक आहे, आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि मोहनला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानू, कारण आम्हा तिघांनाही पैशाचे महत्त्व समजले होते आणि ते आता फालतू गोष्टी करत नव्हते. आपली संपत्ती आणखी वाढावी म्हणून प्रत्येकजण आपापल्या कारखान्यात किंवा स्वतःच्या कारखान्यात एकत्र काम करत असे. तेव्हापासून लोक नेहमी एकत्र काम करतात आणि नेहमी एकाच कुटुंबात राहतात.